लातूरमध्ये गरोदर महिलेसह मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने तसेच डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या गरोदर महिलेसह मुलाचाही मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणावरून नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील धानोरा खुर्द येथील दीपाली दयानंद वाघमारे या महिलेला डिलिव्हरीसाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांनी ॲडमिट करून घेत नॉर्मल डिलिव्हरी करू असे सांगितले, मात्र नंतर सिझेरियन करावे लागेल असे सांगत लेबर रूममध्ये घेऊन गेले. मात्र त्यानंतरही ग्रामीण रुग्णालयाने गरोदर महिलेला लातूर शासकीय रुग्णालयात रेफर केले. याच दरम्यान रस्त्यात महिलेसह महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. रुग्णालयाने तब्बल 18 तास थांबवून ठेवले आणि नंतर रेफर केले. त्यामुळे उपचारात उशीर झाला. त्यामुळे डॉक्टरांनीच हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या घातला. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी माघार घेतली आहे.